Hello, dear friends. Welcome back to my YouTube channel Learn English with DJ. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 10 plus. In this video, we are going to see question bank with solution March April 2021. क्वेश्चन बँक सिरीज मधला हा 6 पार्ट आहे. या पार्ट मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 जो रायटिंग स्किलचा आहे हा पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 साठी आपल्याला एक्झाम मध्ये 10 मार्क्स आहेत. Let's begin with the question bank with solution question number 6 writing skill. कुठलाही क्वेश्चन सोडवण्याच्या अगोदर आपण तो क्वेश्चन समजून घेणं खूप गरजेचं असतं. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दोन पार्ट आहेत. क्वेश्चन नंबर 6A आणि क्वेश्चन नंबर 6B. क्वेश्चन नंबर 6A मध्ये A1 आणि A2 असे दोन पार्ट आहेत. त्यापैकी आपल्याला फक्त एक पार्ट सोडायचा आहे. क्वेश्चन नंबर 6A हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल अशा प्रकारचे दोन क्वेश्चन असतात. त्यापैकी एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, जो 5 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 6A मधला A1 जो आहे तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल या स्वरूपाचा आहे. यामध्ये read the information given in the following tree diagram regarding types of vitamins. Write a paragraph with the given points and give suitable title to it. ते विटॅमिनच्या संदर्भातला एक चार्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये विटॅमिन ए, बी, सी आणि डी 4 विटॅमिन दिलेले आहे. हे विटॅमिन आपल्याला कशामधून मिळतात याविषयीची सुद्धा माहिती खाली दिलेली आहे. विटॅमिन ए हे मिल्क, बटर आणि एग्स मधून मिळतात. विटॅमिन बी हे मीट आणि एग्स मधून मिळतात. विटॅमिन सी मध्ये फ्रूट आणि व्हेजिटेबल याच्यामधून मिळते. तर विटॅमिन डी हे सनलाइट, ऑइल आणि फिश यामधून आपल्याला मिळतात. याविषयीचा एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि त्याला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे. सेकंड आहे याच्यामधलाच व्हर्बल टू नॉन व्हर्बल. हा सोडवण्यासाठी अत्यंत सोपा असतो. युअर फ्रेंड lives in a red zone area of COVID-19 epidemic. In order to take safety measures at entrance of building, here are some tips to reduce risk of infection. Put the instruction in do's and don'ts. खाली 8 पॉइंट दिलेले आहेत. त्या पॉइंटचं डिव्हायडेशन आपल्याला डू आणि डोंट मध्ये करायचं आहे. डूज मध्ये कुठले पॉइंट येतील आणि डोंट मध्ये कुठले पॉइंट येतील हे आपण ठरवायचं आहे. यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6B. एक्सपांड द थीम. यामध्ये आपल्याला दोन गोष्टी आहेत. त्यापैकी B1 आणि B2 पैकी आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, जो 5 मार्कासाठी आहे. B1 हा न्यूज रिपोर्ट साठी आहे. खाली आपल्याला एक हेडलाईन दिलेली असेल. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. खाली 4 पॉइंट दिलेले आहेत आणि त्या 4 पॉइंटच्या आधारे आपल्याला दिलेल्या हेडलाईनच्या आधारे एक न्यूज बनवायची आहे. हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ. आणि याच्यातला दुसरा जो पार्ट आहे ऑर B1 म्हणजे एक तर न्यूज सोडवा किंवा खालचा डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. आणि बिगिनिंग दिलेली आहे वन्स देअर वॉज अ बॉय. फ्रेंड्स, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित तो कसा सॉल्व्ह करायचा पहा. मी याचे सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. रायटिंग स्किलच्या प्लेलिस्ट मध्ये जर तुम्ही गेलात तर न्यूज रिपोर्टचा आहे, स्टोरी डेव्हलपमेंटचा आहे आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. लेट्स बिगिन विथ द क्वेश्चन नंबर 6A. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा हा क्वेश्चन आहे. या पद्धतीने आपल्या समोर तो क्वेश्चन दिलेला आहे आणि याचं एक पॅराग्राफ समोर मी तयार केलेला आहे. त्याला एक सुटेबल टायटल पण दिलेलं आहे. लेट्स सी द पॅराग्राफ फर्स्ट. Vitamins are natural and essential nutrition required in small quantities and play a major role in growth and development. Repair and healing wounds, maintaining healthy bones and tissues. For the proper functioning of an immune system and other biological functions. There are 4 kinds of vitamins we find. These are vitamin A, vitamin B, vitamin C, and vitamin E. Vitamin A found in milk, butter, and eggs, whereas vitamin B found in meat and eggs.
It is mean that in eggs we found A and B vitamins. In fruit and vegetable we can found vitamin C and vitamin D we found in sunlight, oil and these are the kinds of vitamins and where we can found it. Take healthy food and grow healthy with it. या पद्धतीने पॅरेग्राफ मी लिहिलेला आहे आणि याचं काइंड्स ऑफ विटॅमिन्स या नावाने टायटल दिलेलं आहे. सेकंड याच्यातला पार्ट आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये. दिलेल्या पॉइंटला अगोदरच आपण काय करायचं की कुठलं डूज मध्ये घ्यायचंय आणि कुठलं डोंट मध्ये हे आपण ठरवायचं आणि मग चार्ट तयार करून त्यामध्ये ते फिलअप करायचं आहे. आपण पहिले डूज आणि डोंट इथे टिक करून घेऊ आणि नंतर मग ते चार्ट मध्ये फिल करू. फर्स्ट आहे यू शुड वॉश युअर हँड्स ऑफन, हे डू मध्ये येईल. यूज सोप अँड वॉटर ऑर सॅनिटायझर, हे पण डू मध्ये येईल. यू शुड कव्हर युअर माउथ अँड नोज इफ यू कफ ऑर स्नीज, हे सुद्धा आपल्याला डू मध्ये घ्यावे लागेल. यू शुड नॉट गेट क्लोज टू एनीवन हु इज सफरिंग फ्रॉम कोल्ड, fever or कफ, हे आपल्याला डोंट मध्ये घ्यावं लागेल. यू गो आउट यू शुड नॉट टच द एनिमल्स, हे पण आपल्याला डोंट मध्ये घ्यावं लागेल. यू शुड कीप at least 1 meter physical distance between yourself and other person, हे डू मध्ये येईल. यू शुड नॉट शेक युअर हँड्स विथ अदर्स, हे डोंट मध्ये येईल. आणि लास्ट सेंटेन्स जे आहे यू शुड ट्राय टू अवॉइड क्राऊड मास गॅदरिंग, हे डू मध्ये येईल. मग आपल्याला या पॉइंटला व्यवस्थित डूज आणि डोंट मध्ये चार्ट मध्ये फिलअप करायचं आहे. लेट सी द चार्ट. फर्स्ट डूजचे पॉइंट आपण इथं घेतलेले आहेत. त्यानंतर साधारण 5 पॉइंट डू मध्ये येतात आणि डोंट मध्ये 3 पॉइंट आहेत. ते तीनही पॉइंट आपल्याला या पद्धतीने चार्ट मध्ये फिलअप करायचे आहेत. हा झाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल या विषयीचा. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6B, एक्सपांड द थीम. आपल्याला एक न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे आणि त्याची हेडलाईन दिलेली आहे लिओपार्ड अटॅक 8-year-old अँड संजय गांधी नॅशनल पार्क. आणि आपल्याला हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. लेट्स सी. न्यूज रिपोर्ट. Leopard attacks 8-year-old at Sanjay Gandhi National Park, Delhi, 6th April. The Sanjay Gandhi National Park witnessed the worst disaster today. A leopard attacked an 8-year-old boy. It dragged the boy from the benster and took it inside its den. Onlookers were horrified by the scene. The park authorities also could not free the boy from the leopard's grip. The park had a huge turnout today on account of the New Year. Families with children all flocked to the zoological park. The leopard's enclosure was the favorite hunt. It is true that there was a lot of noise and confusion. In fact, some children were even throwing stones at the leopard. The 7-year-old Royal Bengal leopard is known for its ill temper. As a warning, it had roared fiercely several times. This excited the crowd even more. An 8-year-old boy pretended to shoot at the leopard with his water gun. This made the leopard wild. The wildness of the wild was set loose. It took a gained leap at the benster, pounced on the boy, and dragged it towards its den. The horrified crowd looked on. The boy's mother is in a state of shock. The park authorities have not been able to recover the boy from the leopard's clutch. The park authorities have refused to speak to the media. The park has been closed for the public till further notice. या पद्धतीने न्यूज रिपोर्ट मी तयार केलेला आहे. नेक्स्ट याच्यामधलं जे आहे एक्सपांड द स्टोरी आपल्याला करायची आहे. त्या स्टोरीचा हा क्वेश्चन आपण पुढच्या पेजवर पाहू. मी या स्टोरीसाठी हेडलाईन दिलेली आहे ड्रीम. वन्स देअर वॉज अ बॉय नेम्ड अभय
He was sleeping on his bed soundly, dreaming of wonderful things. Suddenly he heard some noise which seemed to come from downstairs. At first he was reluctant to approach the noise as he was a bit scared that it might be burglar with a gun, but knowing that he was alone and if anything happened or was lost, his parents will blame him for it. So, picking up his courage, he slowly crept out of bed and decided to face the intruder, taking the cricket bat that was behind his door. He went without sandals, slowly and quietly, approaching the steps and descending with his heart pounding so loud and fast. As it was all dark, he couldn't see much but decided to give it a try. So, approaching near to the sound, he knew it came from the kitchen, and by the sound of it, it looks like someone was trying to open the cabinets. Giving himself one last push of courage, he jumped into the kitchen only to find a stray cat crying hard to pry open the cabinet. So relieved was he that he couldn't go back to sleep. After all, the excitement and rush drove away all thoughts of sleep from him. फ्रेंड्स या पद्धतीने आपण स्टोरी डेव्हलप केलेली आहे. याला टायटल पण दिलेलं आहे ड्रीम. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 6A आणि बी सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन नंबर 6A मध्ये दोन पार्ट आहेत, पैकी एक सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 6 क्वेश्चन नंबर 6B मध्ये पण दोन पार्ट आहेत, त्यापैकी एक सॉल्व्ह करायचा आहे. प्रत्येक पार्ट हा 5 मार्क्स साठी आहे. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन पाहिलेला आहे. फ्रेंड्स, इफ यू लाइक दिस व्हिडिओ, प्लीज comment, like, share with your friends. Friends, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dara Saib Kashi. This channel is for English learners only. Thank you very much.